नमस्कार, मी तुमची होस्ट गोल्डे। आज आपण विजयनगर साम्राज्यातली एक मस्त रेसिपी पाहूया। म्हणजे ती माहिती आहे तुम्हाला सगळ्यांनाच। आपण करणार आहोत गवारीचा खरडा। मस्त, पण कडक भाकरीबरोबर तो खूप छान लागतो। माझ्याकडे आज काही कडक भाकरी नाही आहे आणि त्या खरड्यामध्ये मी थोडंसं अल्टरेशन केलेलं आहे। आता गवार छान येते, खूप छान छान भाज्या येतात पावसाळ्यामध्ये। आता पावसाळा सुरूच झालाय, तर आता आपण बघूया, चला स्वयंपाकघरात जाऊया आणि सारं साहित्य बघूया, मस्त तो खरडा करूया। त्यात आपण आपलं थोडंसं अल्टरेशन करायचं आहे। ओरिजिनल जे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि जे मी अल्टरेशन केलं आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे। तर चला मग आपण आता स्वयंपाकघरात जाऊन आपला गवारीचा खरडा बघूया। आधी मी कढई ठेवून दिलेली आहे गॅसवर, कारण गवार भाजून घ्यायची आहे। आणि हे सारं जे काही साहित्य आहे आता हे दाखवते मी तुम्हाला। हे सगळं साहित्य तुम्ही पाहू शकता। सगळ्यात आधी तर ही गवार मी बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आपण आता ही गवार अशीच कढईत टाकून देणार आहोत। कढईत मी गवार टाकलेली आहे आणि आता हिरव्या मिरच्या, लसूण, शेंगदाणे, हे मी काळं मीठ घेतलं आहे, जिरं, साधं मीठ आणि माझ्याकडे वाळलेली कोथिंबीर आहे आणि माझ्याकडे वाळलेली कैरी आहे मागच्या वर्षीची, ही घेतली आहे मी। कैरी वगैरे काही त्यात टाकत नाही, लिंबू पिळलं तरी चालतं। बहुतेक लिंबूच पिळतात, पण ठीक आहे। आता कैरी होती म्हणून कैरी घेतली। ताजी कोथिंबीर हवी असते, नाही मिळाली पावसामुळे, म्हणून मग मी ही घेतलेली आहे। आणि ॲक्च्युअली लाल रंगाच्या मिरच्या पाण्यात भिजवून मग हा गवारीचा ठेचा केला जातो। आता त्या लाल मिरच्या माझ्याकडे नव्हत्या, मी सरळ रेड चिली फ्लेक्स घेतला आहे। म्हणजे मी जे काही चेंजेस केलेले आहेत ते सगळे तुम्हाला सांगितलेत। चला आता आपण आपला हा बढिया गवारीचा ठेचा करूया। गॅस लावला आहे। थोडीशी ही गवार स्वच्छ धुतलेली होती, जरा आणखीन मोकळी करून घेते, त्याची वाफ काढून टाकते आपल्याला, कारण गवार काही खूप शिजवायची नाही, आपल्याला ठेचा करायचा आहे ना। आणि काय होतं माहिती आहे का, जेव्हा या भाज्या ताज्या असतात ना त्यावेळेसच या खूप छान लागतात। एकदा ही करड झाली गवार की मग खावीशी वाटत नाही। गवारीचं लोणचंसुद्धा खूप छान होतं आणि कोवळ्या गवारीचं लोणचं मी तुम्हाला करून दाखवणार आहे। आता आधी हे बघून घेऊया आणि मग ही गवार भाजून मी माझ्या या खलात काढून घेणार आहे। हा खल तुम्हाला दाखवते मी। या खलात मी गवार काढून घेणार आहे, मग बाकीच्या गोष्टी आपण भाजणार आहोत। गवारीला डाग पडेस्तोवर भाजायचं आहे, पण पहिले थोडीशी मोकळी करून घेऊया। आता मी याच्यामध्ये छानपैकी 2 चमचे किंवा 1 चमचा तेल घालते, गवार नाही आहे जास्त। आता ह्या गवारीला मस्त डाग पडू देऊया। कारण आता आपण एकदा तेल घातलं ना, मग मिरच्यांसाठी, लसणासाठी आणि शेंगदाणे मी भाजलेले आहेत। मी शेंगदाण्यांची सालं काढली नाही आहेत, बहुतेक मी काढत नाही। तर आता ही छानपैकी काळी होईस्तोवर, काळी झाली की दाखवते। आता तुम्ही पाहू शकता गवार व्यवस्थित असे गवारीवर बघा थोडे थोडे असे डाग आलेले आहेत। थोडे थोडे डाग गवारीवर यायला लागले। आता आपण काय करूया, लसूण पण यातच टाकून घेऊया आणि मिरच्यासुद्धा, कारण मी 1 चमचा तेल टाकलं होतं आणि हे तेल जरा मला वाटतं की जास्त झालं, त्यामुळे मिरची, लसूण, गवारीवर आपले छान डाग पडलेले आहेत। आपल्याला मिक्सरमधून काढायची नाही आहे ती, फक्त या 3 गोष्टी आपण या खलामध्ये घालून घेणार आहोत आणि याचा खूप छान खमंग वास आता सुटला। आता मिरचीला पण डाग येईपर्यंत
मिरची आणि लसणाला डाग येईपर्यंत परतून घेते. बहुतेक लसूण मी सोलून घेत नाही, पण आज मी लसूण सोलून घेतला आहे कारण मला त्या माझ्या खलामध्ये करायचं होतं आणि मग लसणाची सालं राहिली तर ती गवार ठेचली गेली नसती बरोबर. शेंगदाणे यातच टाकले आहेत. हे रेड चिली फ्लेक्सही टाकले आणि जिरंही टाकलं आहे. या 2-3 गोष्टी ज्या मी टाकल्यात या गरम याच्यातच आता आपल्याला करून घ्यायच्या आहेत. मी मिक्सरमध्ये करणार नाही आहे, मी याच्यातच करणार आहे. पण मला थोडा थोडा करावा लागेल कारण माझं हा बत्ता खलबत्ता दगडाचा खूप लहान आहे. ही कैरी वाळलेली. आता आपण मीठ टाकतो आहे अंदाजाने. काळं मीठ मी चटकदारपणासाठी टाकलं आहे आणि हे साधं मीठ ठेच्याच्या हिशोबाने साधं मीठ टाकलं आहे कारण मग तो ठेचा पटकन माझा बघा तुम्ही खूप छान आता ह्याचा वास येतो आहे. आणि आता ही कोथिंबीर वाळलेली. प्रत्येक गोष्ट आता छानपैकी कुरकुरीत झालेली आहे. आता फक्त तिला ठेचायचं आणि खायचं. आणि ही गवार त्या मिरचीबरोबर भाजल्या गेल्यामुळे गवारीचा इतका छान सुगंध सुटला आहे, मस्त. असं वाटतं की कडक भाकरी घ्यावी आणि त्याच्यावर हे सगळं पसरवून खाऊन घ्यावं, इतका सुंदर त्याचा वास येतो आहे. आपल्याला नंतर तेल यात टाकायचं आहे. थोडंसं तेल मी अजून टाकणार आहे, मला तेल कमी वाटतं आहे. आता मी हा ठेचा गॅस बंद केला आहे मी आणि यामध्ये घालून हा ठेचा मी थोडा थोडा वाटून तुम्हाला दाखवणार आहे. कारण हे गरम आहे तेवढ्या वेळातच हे छान कुटल्या जातं आणि याला खूप आपल्याला बारीक करायचं नाही आहे. तेल टाकून हा ठेचा आता हा ठेचा कुटून झाला की दाखवते. हा थोडा ठेचा मी कढईतच करून घेते कारण याच्यात माझं भांडं जे आहे कुटायचं ते जरा लहान आहे.
ठेचा पूर्ण कुटून झाला की दाखवतो. आता तुम्ही बघू शकता पूर्ण कढईमध्ये मी हा ठेचा छानपैकी कुटून घेतलेला आहे. पण हा ठेचा कुटताना मी थोडं थोडं तेल या ठेच्यावर घातलंय, बघू शकता तुम्ही. तर आपला हा हंपीचा ठेचा तयार झालाय. या ठेच्याला आपण आता सजवूया. अतिशय खमंग सुंदर त्याचा वास सुटला. एखाद्या भाजीसारखा हा ठेचा आपल्याला खाता येतो. कडक भाकरीवर हा ठेचा फार छान लागतो. अतिशय अप्रतिम सुगंध, त्या गवारीचा सुगंध दरवळतोय, कारण गवार फार कोवळी होती. असा माझा हंपीचा ठेचा तयार झाला. तुम्हाला जर ही हंपीच्या ठेच्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट अगदी जरूर करा. बरेचदा काय होतं, आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो, वेगवेगळे पदार्थ खातो. आता आज माझ्याकडे कोथिंबीर जर हिरवी ओली असती तर तो ठेचा लवकर झाला असता. कोथिंबीर वाळलेली होती, असू दे, पण हा ठेचा फार सुंदर झाला आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा. आणि तुम्ही माझी रेसिपी शांततेने पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप धन्यवाद. माझा नेहमीचा फंडा, बनवा, खा, खिलवा आणि तुमच्या गोल्डीला छान कॉमेंट्स पास करा. धन्यवाद.